नमस्कार मंडळी, आई आणि ऋणीत म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास होता कारण आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. श्रावण म्हटलं की वातावरणात एक वेगळी प्रसन्नता असते. सकाळची लगबग, देवपूजा, महादेवाचं दर्शन आणि घरच्या घरी केलेलं साधं सात्विक जेवण या सगळ्यामुळे दिवस अगदी छान जातो. चला तर आजचा संपूर्ण दिवस तुमच्याबरोबर शेअर करते. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या किचनमधून झाली. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी उपवासाची मस्त गरम गरम खिचडी बनवायला घेतली. सोमवारचा उपवास असल्यामुळे आज नाश्त्यासाठी उपवासाची खिचडी केली. सकाळची वेळ म्हणजे एकीकडे स्वयंपाकाची लगबग, दुसरीकडे घरातली बाकीची कामं. पण हीच रोजची छोटी छोटी धावपळ मला खूप आवडते. खिचडी तयार झाली, मग मी मस्त गरमागरम गवती चहा बनवला. गवती चहाचा सुगंध घरभर पसरला की सकाळ अगदी फ्रेश वाटते. मग मी, रोहन आणि रोनित तिघांनी मिळून चहा घेतला. सकाळच्या त्या शांत वातावरणात चहाचा एक कप आणि घरच्यांसोबतचा थोडासा वेळ खरंच दिवसाची सुरुवात छान करून देतो. चहा झाल्यावर माझी पुढची लगबग सुरू झाली. रोनितला स्कूलसाठी तयार करायची. रोनितला उठवून त्याला छान तयार केलं. सकाळच्या घाईमध्ये आईची किती कामं असतात. मुलाला उठवणं, त्याला तयार करणं, त्याचं दूध देणं, टिफिन तयार करणं, वेळेत स्कूलला पाठवणं. रोनितने छान दूध पिलं. मग मी आज त्याच्या टिफिनमध्ये दिलं डाळिंब आणि थोडेसे बनाना चिप्स. टिफिन तयार, रोनित तयार. मग त्याला स्कूलला सोडायला निघाले. रोनितला स्कूलमधून सोडून आल्यावर थोडं माझं आवरून घेतलं. सकाळची सगळी धावपळ झाल्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचं असतं. आज श्रावण सोमवार असल्यामुळे मला छान तयार व्हायचं होतं. मग मी एक साधी सुंदर साडी नेसली, छान तयार झाली आणि त्यानंतर देवपूजेची तयारी केली. साडी नेसल्यावर ना मनालाही एक वेगळाच आनंद मिळतो आणि श्रावणात साडी नेसून देवपूजा करण्याची मजाच काही वेगळी असते. त्यानंतर देवासमोर दिवा लावला आणि त्याची मनोभावे पूजा केली. देवासमोर काही क्षण शांतपणे बसलं की मन अगदी प्रसन्न होतं. आपल्या रोजच्या धावपळीत असे काही क्षण स्वतःसाठी आणि देवासाठी काढले ना की मनाला खूप समाधान मिळतं. आज सोमवार असल्यामुळे मग देवपूजा आटपून मी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. श्रावण महिना आणि महादेवाचं दर्शन यापेक्षा सुंदर योग दुसरा काय असणार. मंदिरात पोचल्यावर महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं. देवाकडे फार काही मोठं मागायचं नसतं, पण आपल्या कुटुंबासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि सगळ्यांवर देवाची कृपा राहू दे एवढीच मनापासून प्रार्थना केली. महादेवांचं दर्शन घेऊन मन खूप शांत आणि प्रसन्न झालं. त्यानंतर आता आईची ड्युटी सुरू झाली कारण रोनितला स्कूलमधून घरी आणायचं होतं. मग रोनितला स्कूलमधून घरी घेऊन आले. दुपारच्या वेळेला सकाळपासून सगळी धावपळ झाल्यामुळे थोडा आराम केला आणि मग सुरू झाली रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. आजच्या जेवणात मी बनवले होते घरचे अगदी साधे पण सगळ्यांना आवडणारे पदार्थ. आजची खास भाजी म्हणजे गवारीची भाजी, सोबत होतं फोडणीचं वरण भात आणि गरम गरम चपाती केली. घरचं जेवण साधं असलं तरी त्याची चव काही वेगळी असते. आणि जेवणानंतर गोड म्हणून आज होता आम्रखंड. मग सगळं जेवण ताटात वाढून घेतलं होतं. गरम गरम चपाती, फोडणीचं वरण भात, गवारीची भाजी आणि आम्रखंड. असं घरचं जेवण समोर आले की बाहेर कितीही पदार्थांपेक्षा घरचं जेवणाचं समाधान वेगळंच असतं. अशा प्रकारे आजचा श्रावण सोमवार हळूहळू संपत आला होता. दिवस साधाच होता पण मनाला खूप समाधान देणारा होता. श्रावणातले हे दिवस खरंच खूप सुंदर असतात. देवाची भक्ती, घरच्यांसोबतचा वेळ, रोजच्या आयुष्यातले हे छोटे छोटे आनंद यामुळे तर आयुष्य सुंदर होते. आजचा माझा हा दिवस आणि हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आई आणि रोनित चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला पुढचे व्हिडिओ बनवण्याचा खूप मोठा उत्साह मिळतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहावा. हर हर महादेव आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.